नमामि तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथातील समासांवर आपण अभ्यास करतो आहोत, मनन चिंतन करतो आहोत। समर्थ रामदासांनी 350 वर्षापूर्वी सांगितलेल्या मानवी जीवन यशस्वीपणे कसं जगावं याच्या सूत्रांवर, विचारबिंदूंवर आपण सध्या चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण पाहिलं सूक्ष्मजीव निरूपण आणि अधोर्ध्व निरूपण हे 2 समास आपण काल पाहिले। मानवी जीवनाच्या वृत्तींमुळे, अनंत प्रकारच्या विकारांच्या तरंगांमुळे त्याचं जीवन अधपतित होतं किंवा ते ऊर्ध्वगामी होतं आणि पारमार्थिक वाटेवर ते मार्गक्रमण करतं। समर्थ म्हणतात हे 2 प्रवाह विश्वामध्ये चालू आहेत। कुणी उद्धार करून घेतो आहे तर कुणी अधपतित होतो आहे।
उद्धार होणे म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रातून बाहेर पडणे. आणि अधपतित होणे म्हणजे वासनेच्या मागे लागून पुन्हा पुन्हा त्या वासनांची पूर्तता करण्यासाठी जन्म घेत राहणे, याला अधपतन असं म्हणलंय. पुढचा जो समास होता 15-8 दशक 15 समास 8 सूक्ष्मजीव निरूपणाचा होता. त्यामध्ये माणसाचं आयुष्य आणि किड्या मुंग्यांचं आयुष्य समर्थांनी याची तुलना करून दाखवली. आणि शेवटी या आयुष्याचं चीज करायचं असेल, या नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर जे काही मिळवायचंय ते जर करायचं असेल तर ज्ञानी झालं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि आपल्यासोबत समाजाचा सुद्धा उद्धार कसा करता येईल, बहुजन लोकांना, बहुजन समाजाला इकडे कसं वळवता येईल याचा विचार आपण काल पाहिला. आज जो समास आहे तो आहे दशक 15 समास 9 पिंडोत्पत्ती निरूपण. पिंडाची उत्पत्ती समासामध्येच अर्थ आहे. पिंड म्हणजे देह, व्यष्टी. एखाद्या देहाची उत्पत्ती होणं, त्याची वाढ होणं आणि तो नरदेह वाढल्यानंतर पारमार्थिक क्षेत्रामध्ये साधनाक्रम करत असताना त्यांनी आपल्यासारखं, जसं परब्रह्माला वाटलं की एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत, तसं या ज्ञानी पुरुषाला सुद्धा वाटलं पाहिजे की माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. म्हणून त्यांनी समाजातल्या अनेक लोकांना आपल्या सोबत घेतलं पाहिजे. एवढंच नव्हे तर समर्थ म्हणतात, जो विराट पुरुष आहे, समाज मन, विश्वमन ज्याला आपण म्हणू, त्याच्याशी तदाकारता मिळवता आली पाहिजे. त्याच्यामध्ये भगवंत दिसला पाहिजे. बघा, प्रत्येक समासामध्ये समर्थांनी समाज शरण वृत्तीनं समाजाच्या उद्धारासाठी काम करणारा महंत अपेक्षित ठेवलेला आहे. हे समर्थांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे, समर्थांच्या ग्रंथाचं, दासबोधाचं वैशिष्ट्य आहे. केवळ वैयक्तिक स्वार्थ, संकुचित स्वार्थ, वैयक्तिक मोक्षाची संकल्पना समर्थ रामदासांना मान्य नाहीये. आपण शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करून अनेक लोकांना उद्धरून नेता आलं पाहिजे. भगवंतांनी सांगितलेला समाजामध्ये विराट पुरुषामध्ये तू मला पहा, भक्ताला दिलेला उपदेश, किंवा 100 वर्षाखाली स्वामी विवेकानंदांनी शिवभावे जीवसेवा दिलेला उपदेश, हे सगळे एका पठडीत आहेत. समर्थांनी या पिंडोत्पत्ती निरूपण समासामध्ये अगोदरही सांगितलेला जो एक विषय आहे की पाण्यापासून जीवांची उत्पत्ती होते. पाणी असेल तरच जीवन जगतं. म्हणून आज आपण पाहतो की अनेक उपग्रहांवर, मंगळावर, चंद्रावर, इकडे तिकडे या ग्रहांवर जाऊन आपली यानं जी आहेत, आपले शास्त्रज्ञ जे आहेत, ते हे पाहतात की तिथं पाणी उपलब्ध आहे का. जर पाणी असेल तर तिथं नक्की जीवसृष्टी असणार, एक अंदाज आहे. त्यामुळे पाण्याचा शोध घेतात. पूर्वापार जिथं जिथं नद्यांची, गंगा वाहत आहे, त्या त्या काठांवर वस्ती झालेली आहे.
आपण जर अभ्यास करून जर पाहिला तर सगळ्यात अगोदर मानवी संस्कृती जर रुजली असेल तर ती गंगेच्या काठी रुजली, कारण पाणी आहे तिथं. म्हणून समर्थांनी तो विषय पुन्हा या ठिकाणी सांगितलाय की पाण्याशिवाय शरीराची उत्पत्ती नाही होऊ शकत. प्राणी, वनस्पती किंवा मानवी जीव, प्राण्यांचा जीव काही असेल, त्याचं बीजारोपण, त्याचं अंकुरण, त्याची वाढ समर्थांनी पहिल्या 15 ओव्यांमध्ये सांगितलेली आहे. पिंडोत्पत्ती निरूपण समासातल्या पहिल्या 15 ओव्यांमध्ये त्यांनी हे सगळं सांगितलंय. समर्थ असं म्हणतात की एवढा ज्ञानी मनुष्य, त्याला बुद्धी दिलेली आहे, पण तो अंतरात्म्याला ओळखत नाही. मुख्य परमेश्वराला, मुख्य देवाला ओळखण्याची तो तसदी घेत नाही, याची खंत समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केली आहे. ओवी क्रमांक 18 मध्ये समर्थ म्हणतात की जे तुझ्याजवळ आहे त्याला तू चुकलास. जे तुझ्या अंतर्यामी आहे तेच आत्मतत्व सगळ्या चराचरामध्ये व्यापून आहे. ते तत्व जे सृष्टीच्या बाहेर आहे, सृष्टीमध्ये सगळ्या चर अचर सगळ्या वस्तू मात्रांमध्ये आहे, तेच तुझ्यामध्ये आहे, पण तू त्याला पाहू शकत नाहीस. पाहण्याची तसदी घेत नाही, पाहण्याची इच्छा नाहीये, कारण तुझ्या वृत्ती ह्या बहिर्मुख आहेत. इथं काय मिळतंय, तिथं काय मिळतंय, तिथं काय मिळतंय. सुखाचा शोध बाहेरच्या वस्तू साधनांवर अवलंबून नाहीये. सुखाचा शोध ह्या अंतरात्म्यात आहे. आणि वृत्ती जर अंतर्मुख केल्या तर सुखासाठी बाहेर काही पाहायची गरजच नाही. म्हणून जे अत्यंत शाश्वत सुखाचे अधिकारी ज्ञानी पुरुष असतात त्यांची वृत्ती ही अंतर्मुख असते. समर्थ अधोदृष्टी होते. त्याचा अर्थच आहे ना तो, कायम दृष्टी खाली आहे. इकडे बघ, तिकडे बघ, इकडे बघ, तिकडे बघ असं नाहीये. कारण जेवढं आपण पाहत राहू तेवढ्या अनेक विचार, अनेक विकार, अनेक परीघ, अनेक वर्तुळ आपल्याला त्यात गुरफटून टाकतात. आणि जसजसा परीघ वाढेल, जसजसं वर्तुळ वाढेल, तसतसं आपण आपल्या अंतरात्म्यापासून लांब जातो. समाजामध्ये परमेश्वराला पहा. ज्ञानी पुरुषांनी समाजामध्ये परमेश्वराला पाहिलं पाहिजे. परमेश्वराचं अस्तित्व त्याला दिसलं पाहिजे. कारण शेवटी ते आत्मतत्व जे आहे, ते परब्रह्म तत्व जे आहे, ते सगळीकडे आहे. ती बुद्धीची उच्च पातळी समर्थ म्हणतात की साधकांनी या जन्मामध्ये नरदेहामध्ये मिळवली पाहिजे. आणि ते जे सांगितलंय शिवभावे जीवसेवा जी सांगितली, तर ती ओवी क्रमांक 25 मध्ये आपल्याला त्याचं स्मरण होत आहे. आणि शेवटी समर्थ असं म्हणतात की जे वडिलांनी निर्माण केलेलं आहे ते पाहिलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. का निर्माण केलं, कशासाठी निर्माण केलं, ते निर्माण करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय. आणि जोपर्यंत आपण या गोष्टी पाहत नाही तोपर्यंत त्या भगवंताची व्यापक दृष्टी किंवा ती व्यापकता आपल्या दृष्टीला येत नाही. भगवंताची व्यापकता आपल्या दृष्टीला जर यायची असेल तर भगवंतानी काय काय निर्माण केलंय हे पाहायला पाहिजे. मग आमच्या लक्षात येतं की आपलं आयुष्य आणि आपली कृती किती यकश्चित आहे. जसं मागच्या समासामध्ये समर्थांनी सांगितलं सूक्ष्मजीव निरूपण मध्ये की माणसाचं आयुष्य हे अत्यंत अल्प आहे आणि क्षणभंगूर आहे. पण लोकांनी काय काय निर्माण केलंय ते जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी खूप करायच्या राहिलेल्या आहेत. आणि मग आपण ती गोष्ट करायला लागू किंवा ती व्यापकता आपल्या अंतःकरणामध्ये उतरेल. आपण समास बघूया. पिंडोत्पत्ती निरूपण समास 9, दशक 15.
श्रीराम समर्थ श्रीराम. चौखाणीचे प्राणी असती अवघे उदकेची वाढती, ऐसे होती आणि जाती असंख्यात श्रीराम. तत्वांचे शरीर झाले अंतरात्म्या सगट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले ते उदक रूप श्रीराम. शरदकाळीची शरीरे पिळपिळो झिरपिती निरे, उभय रे ते एकत्रे मिसळती रक्ती श्रीराम. अन्न रस देह रस रक्त रे ते बांधे मूस, रसद्वये सावकाश वाढो लागे श्रीराम. वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले नाना अवेवी श्रीराम. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमी सपडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे श्रीराम. कुडी वाडे कुबुद्धी वाडे, मुळापासून अवघेच घडे, अवघेच मोडे आणि वाडे देखत देखता श्रीराम. सज्जनांनो, या 7 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी प्रसूती शास्त्र सांगितलंय, गर्भाची वाढ सांगितली आहे. 350 वर्षापूर्वी 7 ओव्यांमध्ये दोन बीजांडाचं एकत्रीकरण, त्याची वाढ आणि जन्म, एवढा सगळा इतिहास 7 ओव्यांमध्ये समर्थांनी व्यक्त केलेला आहे. मला मोठं आश्चर्य वाटतं की आज जे विज्ञान सांगतंय, आधुनिक विज्ञान सांगतंय, ते समर्थांनी 350 वर्षापूर्वी सांगून ठेवले आम्हाला. चौखाणीचे प्राणी असतील, चत्वारखाणी, खेचर, भूचर, वनचर, जळचर किंवा अंडज, स्वेदज, उद्बीज, जारज, या 4 खाणीमधले हे अनेक अनेक प्रकारचे प्राणी, या सगळ्यांची अवस्था कशी आहे? अवघे उदकेची असती, ऐसे होती आणि जाती असंख्यात. जन्माला येतात, जगतात, मरतात, पुन्हा जन्माला येतात, पण शेवटी मूळ काय आहे? पाणी आहे. तत्वांचे शरीर झाले अंतरात्म्या सगट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप श्रीराम. पंचमहाभूत ही तत्व आहेत, त्रिगुण ही तत्व आहेत. अशी सत्वरजतम हे 3 गुण, आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी, हे तत्व आहेत. तशी समर्थांनी पुढे 18व्या दशकामध्ये 82 तत्वाचं गाठोड सांगितलंय हे सगळं. पण आत्ता समर्थांना अपेक्षित जे इथं आहे तर हे त्रिगुण आणि पंचमहाभूत, त्यांचं हे गाठोड आहे. आकाश आमच्या छातीमध्ये, आमच्या पोटामध्ये एक स्पेस आहे. या बरगड्यांनी ती स्पेस पॅक केलेली आहे. ती इंटॅक्ट आहे, म्हणून तो श्वासोश्वास चालू शकतो आपला. इथून डायफ्राम लावलेला एक पडदा आहे आत, खालचा आणि वरचा काही संबंध नाहीये त्याला. म्हणजे अन्ननलिका, जठर, मूत्रपिंड ही जी भानगड आहे, हे जे अवयव आहेत हे, आणि लिव्हर, लंग्स आणि हार्ट, हृदय, फुफ्फुस आणि प्लिहा, हे ह्याचं वेगवेगळं मध्ये अंतर आहे, मध्ये एक पडदा आहे, त्याला डायफ्राम असं नाव आहे. ती पोकळी आहे, खाली पोटामध्ये पोकळी आहे, मूत्राशयात पोकळी आहे, गर्भाशयात पोकळी आहे. जे जे आशय आहे तिथं तिथं पोकळी आहे. ते म्हणजे आकाश तत्व आहे. वायू, वायू असल्याशिवाय हार्टचं पंपिंग होतंय का? तो व्यान जो आहे, पंचप्राण आहेत, 1 नाही 2 नाही 5 प्राण आहेत. त्याला उपप्राण पण आहेत बरं का.
जशा 4 मुख्य दिशा आहेत त्याला 4 उपदिशा आहेत, जसं पंचप्राण आहेत त्यांना उपप्राण आहेत. मुख्य पंचप्राण प्राण, अपान, समान, उदान, व्यान. हा व्यान जो आहे तो सगळ्या शरीरभर फिरतोय, रक्त घेऊन फिरतोय तो सगळीकडे, केसांपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत. वायू आहे, अग्नी आहे. आम्हाला भूक लागते, आपण म्हणतो ना भूकेचा आगडोंब उसळलाय, मला काहीतरी खायला द्या. माझ्या मनाविरुद्ध कुणी वागलं, मला क्रोधाग्नी चढतो. जठराग्नी, क्रोधाग्नी. आणि ज्ञान जे मिळतं, हे जे चक्षु आहेत, डोळे आहेत, त्यातही अग्नितत्व आहे, प्रकाश आहे त्यात. आप लाळ आहे, डोळ्यातून येणारं पाणी आहे, मूत्र आहे, रक्त आहे, ग्रंथींमधून स्त्रवणारा पाझरणारा स्त्रव आहे, एन्झाईम्स याला आपण म्हणू. अशा अनेक ग्रंथी आहेत, त्या पाझरत असतात. ही लाळ कुठून येते? हे सगळे आपाचे प्रकार आहेत. त्यानंतर पृथ्वी. पृथ्वी म्हणजे कठीणत्व, हाडं, मांस, दात, म्हणजे ही पंचमहाभूत आणि सत्व रजतम. काही चांगलं करा वाटतंय, श्रावण महिना आहे, सत्यनारायण करायचं आहे, हे करायचंय, ते करायचं, या पूजा करायची, ती पूजा करायची, या देवाला दर्शनाला जायचंय. आता तर काय मंदिरच बंद आहे, मग आम्ही ग्रंथांचा अभ्यास करतो आहोत. ही सात्विकता आहे. स्वयंपाक करायचा आहे, डबे भरून द्यायचे, आम्हाला समर्थ मंडळाचा अभ्यास करायचा आहे, प्रश्न उत्तर सोडवायचे, हा सगळा रजोगुण आहे. आणि हे सगळं करत असताना काही गोष्टी मनाविरुद्ध होतात, मग तिथं आमचा राग वाढून येतो, तो तमगुण आहे. अशा अष्टदा प्रकृतीचं समर्थ म्हणतात तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सकट वळले. आता तो जो अंतरात्मा आहे, सूक्ष्म शरीर, की जे शोधत होतं कुठं जागा मिळते, कुठं जागा मिळते, कुठं जागा मिळते, आणि त्याच्या लक्षात येतं की ओ इथं जागा आहे. अजून कुणी त्या सीटवर बसलेलं नाहीये, पण सीट तयार आहे. लगेच तो जाऊन आरक्षण करतो, रिझर्वेशन करतो. असं बऱ्याच वेळा होतं का नाही? घराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, आम्हाला घर घ्यायचंय. मग आम्ही काय करतो, ते बिल्डर्स असतात तिथं जातो, तो त्याचा प्लॅन वगैरे सगळा दाखवतो. मग जिथं बिल्डिंग उभारणार आहे, 8 मजली, 10 मजली, 5 मजली काय असेल, मग आम्ही चॉईस करतो, आम्हाला 3ऱ्या मजल्यावरचा हा डी ब्लॉक द्या, आम्ही रिझर्व करतो. तसा हा जो वायू स्वरूप अंतरात्मा आहे, ती जी जगज्योत आहे, ती जी वासना आहे, ते बुक करतं तो देह, की ज्याचं आत्ताच बीजारोपण झालेलं आहे. आणि समर्थ म्हणतात हे सगळं उदकाच्या आधारावर आहे, पाण्याच्या आधारावर आहे. त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप. मला प्रश्न पडला, म्हणलं उदक रूप कसं काय, पाणी कसं काय येत आहे? पण अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की समर्थ जे म्हणतात त्याला चॅलेंज देणंच मूर्खपणा आहे. सद्गुरूंचा शब्द आहे, पण समर्थ म्हणतात तुम्ही विचक्षण आहेत, तुम्ही प्रचिती घ्या, अनुमानावर बसू नका, अंदाजावर बसू नका, म्हणून बुद्धी जरा चालते. समर्थ म्हणतात शरद काळीची शरीरे पिळ पिळो झिरपिती नीरे, उभय रे ते एकत्रे मिसळती रक्ती. काय समर्थांचं निरीक्षण आहे.
म्हणजे शरद काळीची शरीरे, शरद ऋतूमध्ये जे अंगातून घाम निघतो, पाझरतो घाम, असह्य उकाडा असतो, सर्वांगातून पाणी झिरपतं. ते पाणी समर्थ म्हणतात, दोन जीव जेव्हा एकत्र येतात त्याला ती उपमा दिलेली आहे, शरद काळीची शरीरे, झिरपती नीरे. आता इथं दोन शरीर पहा, एक पुरुष आहे आणि एक स्त्री आहे. जे शुक्रपेशी निघतात त्या शुक्रपेशी स्त्री बीजांडाचं फलन करण्यासाठी ज्या निघतात त्या पाण्याच्या माध्यमातून निघतात. त्याला वीर्य म्हणतात. आणि स्त्री बीजांड जे निघतं त्याला फॅलोपियन ट्यूब आहे, नाव आहे. गर्भाशयाच्या दोन्ही जे पुढे येतात त्याला फॅलोपियन ट्यूब असं नाव आहे. ते असे फनेलच्या आकाराचे असतात. आणि त्या ओव्हरीज जे आहेत स्त्री बीजांड, त्यातून ते स्त्री बीजांड असं पडतं बाहेर. आता आपल्याला शिंक आल्यानंतर ड्रॉपलेट पडतात का नाही, आणि त्याच्यासोबत कोरोना व्हायरस पडतो असं आता सध्या चालू आहे. असे ते ड्रॉपलेट पडतात आणि त्यातून ते स्त्री बीजांड फेकली जातात. तिथेही पाणी आहे. स्त्री बीजांड, शुक्र पेशी, ह्या दोन पेशी एकत्र येतात आणि त्या एकत्र आल्यानंतर गर्भाशयाचे जे तीन पदर आहेत, एकावर एक तीन लेयर आहेत, तीन आवरण आहेत, आणि त्या तिन्ही आवरणांमध्ये पाणीच आहे. वरचं जे आवरण आहे त्याला पाणी मिश्रित रक्त आहे, आणि त्या रक्तामध्ये तो जीव वाढण्यासाठी, त्याचा अंकुर वाढण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये सगळं खाद्य आहे. काय समर्थांचं निरीक्षण आहे, उभय रेते एकत्रे मिसळती रक्ती. पुरुष आणि स्त्री यांचं रेत एकत्र येतं, फलन होतं स्त्री बीजांड आणि शुक्रपेशी, आणि ते रक्तामध्ये मिसळतं. रक्त त्याच्यामध्ये मिसळतं आणि तो त्या जे गर्भाशयाचे लेयर्स आहेत त्याला ते चिकटून बसतं, आणि ते चिकटलं की त्याच्यातून त्याला रक्तातून पुरवठा होतो, त्याला खाद्य मिळतं. पुढे समर्थ म्हणतायत, अन्न रस देह रस, रक्त रेते बांधे मूस, रसद्वये सावकाश वाढो लागे. दोन प्रकारचे रस आहेत, अन्न रस, देह रस. अन्न रस हे त्याला अन्न पुरवायचं काम करत आहे, आणि देह रस देहाची बांधणी करत आहे. जो देह वाढतो आहे त्याला अन्न पुरवण्याचं काम करते. असे हे दोन रस आहेत. हे मूस, मूस म्हणजे एक आता आकार येतो त्याला. आपण काय म्हणतो की मुशीतून काढलेलं स्वर आहे. मूस म्हणजे साचा. समर्थ म्हणताय, रक्त रेते बांधे मूस, रक्त आणि रेत एकत्र येतं आणि त्याची एक साचा तयार होतो, तो ठरलेला आहे. रसद्वये सावकाश वाढवं लागेल आणि मग ते हळूहळू हळूहळू वाढायला लागतं. मग 2-3 महिने झाले की त्याला आकार येतो, हातपाय फुटायला लागतात. 3.5-4 महिन्याचा असताना गर्भ त्याचं हृदय चालू होतं.
म्हणजे हृदयाचा पंप आपण जन्म घेण्याच्या अगोदर पासून चालू होतो. काय यंत्र आहे हे? त्याचा अभ्यास 350 वर्षापूर्वी आमच्या समर्थांनी केलेला आहे. रसद्वय सावकाश वाढवं लागेल. कुठं 8 महिने, कुठं 3 महिने, कुठं 10 महिने, कुठं 11 महिने. गाईमध्ये, माणसामध्ये 9 महिने 9 दिवस, कुत्र्यांमध्ये 6 महिने 6 दिवस, 2 महिने 2 दिवस, 3 दिवस, 60-65 दिवसामध्ये पिल्लू बाहेर येतं. असा तो काळ आहे. वेगवेगळा काळ आहे तो. प्राण्यांप्रमाणे आहार भेदे शरीर भेदे असं येते. वाढता वाढता वाढले, कोमळाचे कठीण झाले. जो अत्यंत अंकुर होता हळूहळू हळू वाढला आणि आता त्याच्यातले काही भाग कठीण झाले. दाताचा भाग कठीण झाला, हाडं कठीण झाली. पुढे उदक पैसावले नाना अवेबी. आणि मग आता हा जो रस आहे, हा रस रक्ताच्या रूपाने, ग्रंथींच्या स्त्रावाच्या रूपाने सगळ्या अवयवांमध्ये पैसावला. सगळ्या अवयवांमध्ये त्याचा विहार चालू झाला. संपूर्ण होता बाहेरी पडे. त्याची जेव्हा पूर्ण वाढ होईल, मग तुम्ही त्याला थांबवतो म्हणलं तरी थांबत नाही तो. त्याची वाढ झाली, त्याची वेळ झाली की तो बाहेर पडतो. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमीस पडता मग रडे. भूमीवर पडल्याबरोबर ट्या आवाज येतो. कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. जो मध्ये असताना त्या फुरफळून निघते कातडी, तेव्हा तो भगवंताला अर्थतेने म्हणतो, भगवंता आता मी यापुढे इथे येणार नाही. माझी माता काय काय खातीये, काय काय विचार करतीये, त्याच्याने माझं सगळं अंग, माझा देह पोळून निघतोय. सगळं अंग खतखत आहे. माझी अत्यंत कोमल त्वचा आहे. आणि 9 महिने 9 दिवस मी कसा बसलो. कल्याण स्वामींची योग मुद्रा पाहिली का तुम्ही? कल्याण स्वामींनी आपलं निर्याण योग मुद्रेमध्ये केलेलं. सोनोग्राफी पाहत असाल तुम्ही. वाढलेल्या बाळाची सोनोग्राफी पहा. किती दिवस असा जखडून बसायचं. मला सोडव इथून म्हणतो. समर्थ म्हणतायत, भूमीस पडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेची घडे ऐसे आहे. अहो एवढंच नव्हे तर जेव्हा तो बाहेर येतो, त्याचा रस्ता व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा पाणी सोडलं जातं. त्याच्या भोवती एक पिशवी आहे, चिकट पाणी आहे. त्याला आपण काय म्हणतो? जार म्हणतो. ती पिशवी आहे. जे मल्टीव्हेरस पपीज असतात, बाळा असतात, बच्चे असतात, कुत्री आहेत, मांजर आहेत, त्या प्रत्येक बाळाला एक एक पिशवी. ती पिशवी फुटते आणि समर्थ म्हणतात सगळीकडे उदक आहे. जन्माच्या सुरुवातीला उदक, जन्म होत असताना उदक, आयुष्यभर उदक, आंघोळीला पाणी, प्यायला पाणी, पाणी नसलं तर काय हाल होतील. आणि शेवटी चमचाभर गंगोदक. आणि सगळं क्रियाकर्म कुठे? गंगेच्या काठावर. म्हणजे शेवटी उदक जवळ करावंच लागतं. काय समर्थांची दृष्टी आहे पहा. पुढे उदक पैसावले. समर्थ म्हणतात, अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे. कुडी वाढे कुबुद्धी वाढे. कुडी 2 शब्दांनी अर्थ घेतला पाहिजे. कुडी वाईट वासना, किंवा कुडी म्हणजे शरीर. शरीर वाढतंय, प्रवृत्ती बाहेरची बहिर्मुख आहे, त्यामुळे वाईट वासना वाढतायत. कुबुद्धी वाढे, कुडी वाढे, मुळापासून अवघेच घडे. सगळ्या मुळांमध्ये असं घडतं. अवघेची मोडे आणि वाढे देखत देखता. आणि यातच तो वाढतो,
मरतो, पुन्हा जन्म घेतो. देखता देखता पाहताय ना तुम्ही, समर्थ म्हणताय, पाहता पाहता त्याचा जन्म झाला. मला कधी कधी असं वाटतं वयाची 57 वर्ष झाली, किती राहिली असतील. काही समजलं नाही, काय करायचं, जीवनाचं गंतव्य ठिकाण काय, मी कशासाठी माझा जन्म झाला, मला या जन्मामध्ये येऊन काय करायचंय हे समजायला मला 57 वर्ष लागली. या जन्मात तरी आपल्याला संकल्पापर्यंत जाता येईल का? संकल्पाची पूर्ती तर फार लांब राहिली. समर्थ म्हणतायत, अवघेची मोडे आणि वाडे देखता देखता, पाहता पाहता सगळं आयुष्य संपत. मुलं मोठी होतात, मुलांना मुलं होतात, नातू होतात, पण सगळं रहाट गाडगं याच पद्धतीनं चालू आहे. अत्यंत विरळा लोक आहेत की ते संत आहेत, ते अवतारी पुरुष आहेत, ते मात्र आपला रस्ता बदलतात. या धकाधकीमध्ये, या चंचल चक्रामध्ये सापडत नाहीत ते. मग समर्थ पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, पुढे अवघे यांचे शरीर दिवसेंदिवस झाले थोर, सुचो लागला विचार काही काही श्रीराम. आता समर्थ म्हणतात की बुवा शरीर मोठं झालंय, आता थोडं त्याला काहीतरी उमजू लागतं की मला नक्की काय करायचंय. पुढे समर्थांनी वर्णन केलंय, फळामध्ये बीज आले, तेणे न्याय तेणे तेथे झाले, ऐकता देखता उमजले सकळ काही श्रीराम. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडवून जाती, एके ठाई उदक माती, होता बरे श्रीराम. पहिल्या ज्या 7 ओव्यांमध्ये समर्थांनी प्राणी आणि मनुष्य यांच्या जन्माबाबत 7 ओव्यांमध्ये वर्णन केलं. समर्थांनी 8व्या ओवीपासून आता वनस्पतींच्या वाढीबद्दल, वनस्पतींची धारणा कशी आहे, त्याचं बीजारोपण कसं आहे, त्याचं अंकुरण कसं आहे, त्याची वाढ कशी होते, त्याचं विवेचन केलेलं आहे. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडवून जाती, एके ठाई उदक माती, होता बरे श्रीराम. उदक नसता उडवून जाती, पाणी नसेल, बीजातून अंकुर फुटेल का? त्याला मूळ येईल का? मोड येईल का त्याला? उदक आणि माती, तिथं जसं स्त्री आणि पुरुष रेत आहे, एकत्र येणं गरजेचं आहे. इथं समर्थ म्हणतात उदक आणि माती या दोघांचं एकत्रीकरण झालं तरच त्या बीजाला अंकुर फुटेल. वनस्पती शास्त्र समोर ठेवतायत समर्थ आमच्या. दोही मध्ये असता बीज, भिजोन अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रीझ, उदंड आहे श्रीराम. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हे लावती, मुळे अग्र द्विधा होती, बीजापासून श्रीराम. तुम्ही एक पहा, जे विज्ञान विभागाचे लोक असतील त्यांना हा अनुभव आहे. म्हणजे एखादं बी लावलं, कशाला, साधं उदाहरण घ्या, गाजर आपण खातो. गाजराचा वरचा जो देठाचा भाग आहे त्याचा बारीक काप जर केला आणि आपण केलेलं आहे ना, ते पाण्यामध्ये ठेवायचं, बशीमध्ये किंवा काचेची वाटी असते त्यामध्ये ठेवायचं ते आणि पाणी टाकायचं त्या वाटीत. त्याच्या मुळा ज्या आहेत त्या खाली जातात आणि वर कोंब फुटायला सुरुवात होतं. समर्थ म्हणतायत इकडे मुळ्या धावा घेती, मुळं जी आहेत ती धावतात खाली. झाडांची मुळं शेकडो मैल जातात. जेवढं उंच झाड आहे तेवढ्या मुळ्या लांब आहेत खाली, कारण त्याला धरून ठेवण्यासाठी तेवढी पकावट पाहिजे ना. बिल्डिंग उंच आहे, एक मजला बांधायचा आहे 4 गजाळी लागतील, दुसरा मजला बांधायचा आहे 6 गजाळ्या लागतील, तिसरा मजला बांधायचा आहे, चौथा मजला बांधायचा आहे. मग ते इंजिनियर सांगतात नाही नाही, ह्याची ती सळयांची साईज मोठी पाहिजे आणि किती लावा लागतील, मग 8 लावा लागतील, 12 लावावे लागतील. पाया मजबूत पाहिजे, जेवढं तुम्ही वर जाणार तेवढा पाया मजबूत पाहिजे.
तसं समर्थ म्हणतात, इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हेलावती. वर वर जाणारं जे अग्र आहे, अग्र म्हणजे पुढे वर, ते वर जात. मुळे अन्न द्विधा होती बीजापासून. मुळ्या आणि वरचा शेंडा तो त्या बीजापासून द्विधा होती, दोन बाजूला सरकतात. काय रचना आहे निसर्गाची! कोण पाहतो या सगळ्या गोष्टीला? काय सगळी किती वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. आणि हे सगळं बरोबर होत राहत. ज्या त्या काळामध्ये जे ते पीक यायला पाहिजे ते येतं. जी फळं लागायला पाहिजे त्या त्या सीझन मध्ये ती फळं लागतात. आणि ती फळं जर आपण खाल्ली तर ती बरोबर, म्हणजे आंब्याचा रस तुम्ही पावसाळ्यात खाऊन चालेल का? मिळतो, पण पोटाची विकार जडती. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी. नाना पत्री पुष्पी फळी, लगडली झाडे श्रीराम. फळा वडील सुमने. आता काय काय अगोदर येत आहे? फळं येतात का, फुलं येतात का, पानं येतात? त्याचं वर्णन समर्थांनी 2 ओव्यांमध्ये केलेलं आहे. आणि सगळ्यात आपल्याला समर्थांना हे सगळे दृष्टांत द्यायचे आहेत. आणि समर्थ आपल्याला सगळ्यात वडील कोण आहे त्या मुख्य देवाकडे घेऊन चालले. पिंडोत्पत्ती निरूपण समासाचं नाव आहे. पिंडाची उत्पत्ती होतीये, सगळं मान्य आहे. अरे पण मूळ कुठे आहे? झाडांची उत्पत्ती होतीये. झाडं उंच जात आहेत, आकाशाला भिडतायत, शेकडो मैल मुळाखाली चाललेल्या आहेत. पण या सगळ्यांचा मूळ कोण आहे? त्या वडिलाकडे आपल्याला घेऊन जायचंय समर्थांना. फळा वडील सुमने, सुमना वडील पाने, पाना वडील अनुसंधाने. काष्टे अवघी श्रीराम, काष्टा वडील मुळ्या बारीक, मुळ्या वडील ते उदक, उदक आळोन कौतुक भूमंडळाचे श्रीराम. बघा, समर्थांनी आपल्या समोर एक झाडाचं रूप काढलंय. आता समर्थ म्हणतात, झाड मोठं झालं, मुळ्या खाली गेल्या, झाड वर आलं, सगळं 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 झालं, त्याला फळही लागली आहेत. आता उलटी पद्धत समर्थ नेतायत आपल्याला. व्यतिरेक, वरून खाली. फळां वडील सुमने. फळं दिसत आहेत ना, फळांचे वडील कोण आहेत? फुलं आहेत. सुमना वडील पाने, फळांचे वडील कोण आहे? पानांचे वडील कोण आहे? वडील म्हणजे अगोदर कोण आहे, त्याच्या अगोदर कोण आहे, असं आपल्याला मागे 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 समजलं. फळं, फळांच्या अगोदर पानं, पानाच्या अगोदर काष्ठ म्हणजे खोड, फांद्या, लाकडं. काष्टा वडील मुळ्या बारीक. कठीण झालं म्हणून समर्थाने कोमळाचे कठीण झाले. मग त्याच्या अगोदर काय होतं? मुळ्या. त्या तर बारीकच असतात. त्या बारीक असतात म्हणून मातीमध्ये इकडे शिरतात, तिकडे शिरतात, दगडांमध्ये शिरतात. फार कठीण दगड असेल तर त्याला वळसा घालतात, फोडतात त्याला. मुळ्या वडील ते उदक. आता मुळ्या सुद्धा असून चालेल का? नाही. ते कुठं? उदक. उदका वडील कोण आहे? भूमंडळ. समर्थ एक 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 टप्पा मागे नेत आहेत. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळा वडील जगती, जगती वडील मूर्ती आपो नारायणाची श्रीराम. भूमंडळी हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. जमिनीवर असलेल्या मंडळींनो, तुम्ही आम्ही भूमंडळी असं म्हणलंय समर्थांनी. आपो नारायण, जलसंवर्धन, जलस्रोतांची साठवण समर्थांनी आपण पुढच्या दशकामध्ये, पुढचा दशक सप्तती अन्वयाचा आहे, त्यामध्ये पंचमहाभूतांचं वर्णन आहे, स्तवन केलेलं आहे. 350 वर्षापूर्वी पाणी जपून वापरा असा संदेश देणारे समर्थ रामदास आहेत. किती वैशिष्ट्य आहे तो समर्थांच्या वाङ्मयाची, समर्थांच्या चरित्राची. आपो नारायण म्हणले समर्थांनी. आप आणि नारायण. नारायण म्हणजे विष्णू आहे,
तो सगळ्यांचं पालन करतोय, आपाच्या रूपाने पालन करतो, तो जन्माला घालतो, तोच वाढवतो आणि शेवटी तिची जी राख असते ती सुद्धा पाण्यातच प्रवाहित करावी लागते. सगळं आयुष्य आपलं पाण्यावर अवलंबून आहे. तया वडील अग्निदेव, अग्नी वडील वायुदेव. आता पंचमहाभूतांची उलट गणती चालू आहे. तया वडील अग्निदेव म्हणजे भू, भूच्या नंतर आप, आपाला वडील कोण आहे? अग्नी. अग्नी वडील वायुदेव. अग्नीला वडील कोण आहे? वायू. वायूपासून अग्नी तयार झाला, अग्नीपासून आप तयार झालं, आपापासून पृथ्वी तयार झाली, पृथ्वी आणि आप मिळून मग हे सगळे जीवांची उत्पत्ती झाली. वायू वडील स्वभाव अंतरात्म्याचा श्रीराम हा मुख्य देव आहे. पिंडाची उत्पत्ती होते कुठून? मग ते चर असेल, अचर, वनस्पती असेल, प्राणी असेल, मनुष्य असेल, तो अंतरात्मा परब्रह्म. त्याला कुणी ब्रह्म म्हणतं, त्याला कुणी आत्मज्ञान म्हणतं, त्याला कुणी कैवल्य म्हणतं, त्याला कुणी मोक्ष म्हणतं, त्याला सत्य करतार, अकाल पूरक असे आमचे शीख बांधव म्हणतात. अकाल पूरक, पूरक म्हणजे पुरुष, की जो ज्याला काळ कुठेही छेदत नाही, तो मूळ पुरुष. त्यालाच आम्ही काय म्हणलंय? ब्रह्म म्हणलंय, त्याला पुरुष म्हणलंय. आणि त्याच्या शक्तीवर जे उभं राहतं त्याला आम्ही प्रकृती म्हणलं, त्याला शिव म्हणलं. त्याची जी शक्ती आहे त्याला शक्ती म्हणलं, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर किंवा पुरुष प्रकृती. सकळा वडील अंतरात्मा, त्यासी नेणे तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तया श्रीराम. हा दुरात्मा शब्द पहिल्या समासात 22व्या ओवीत आलेला आहे. दशक पहिला, समास पहिला, 22वी ओवी. समूळ ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण. दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी श्रीराम. तो दुरात्मा आहे. इथं समर्थांनी त्याची फोड कशी केली आहे बघा. त्या समासाची ग्रंथाची सुरुवात आहे. श्रोत्यांनी प्रश्न विचारला, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याचे फळ काय आहे श्रीराम. आता त्याला गोडी लावायची आहे, त्याच्या हातात दासबोध द्यायचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ग्रंथा नामदासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, भक्तिमार्ग विशद करून सांगितला श्रीराम. आणि मग अशा ग्रंथाला जो न उघडता, न वाचता, न अभ्यास करता जो दूषण देईल तो कोण आहे? दुरात्मा आहे. इथं समर्थांनी फोड काय केली आहे? अहो, जर ग्रंथाचं वाचन केलं, ग्रंथाचा अभ्यास केला, ग्रंथाचं मनन, चिंतन, निधिध्यास केला तर ते आत्मतत्व मला मिळेल. पुढे 21व्या 22व्या ओवीत सांगितलंय समर्थांनी, तुझी आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. तू आत्म्यापासून दूर गेलास. त्या आत्मतत्वाला प्राप्त करायचंय का? मग दासबोध ग्रंथाचा अभ्यास चालू कर. म्हणून पहिला दशक, पहिला समास, ग्रंथारंभ लक्षण प्रस्तावना आहे. आणि दासबोध ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे, या ग्रंथाचा पहिला समास ही या ग्रंथाची प्रस्तावना आहे. मंगलाचरण दुसरा समास आहे. गणेश स्तवन, शारदा स्तवन, श्रोते स्तवन, सभा, ज्या ठिकाणी सभा चालू आहे, ज्या ठिकाणी सगळे लोक बसलेले आहेत, त्या ठिकाणाचं सुद्धा स्तवन करणारे समर्थ रामदास आहेत. फार द्रष्टा पुरुष आहे हो हा. काय वैशिष्ट्य सांगावं, किती सांगावीत वैशिष्ट्य. या ठिकाणी समर्थ असं म्हणतात, सकळा वडील अंतरात्मा. अरे म्हणले सगळ्यांच्या वडील, सगळ्यांचा बाप कोण आहे? आपण म्हणतो ना, आता बाप म्हणले की पटकन लक्षात येतं. सकळा वडील अंतरात्मा, सगळ्यांचा बाप अंतरात्मा आहे. त्याशी नेणे तो दुरात्मा. तो जर मनुष्य, जर जो जीवात्मा जर त्याला ओळखत नसेल, अहो आतला अंतरात्मा ओळखता येत नाही तर परक्याच्या शरीरातला दुसऱ्या जीवामधला तो आत्मा आम्हाला कसा ओळखता येईल?
पण समर्थ आम्हाला हळूहळू आमचं बोट धरून आम्हाला तिकडे घेऊन जात आहेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. किती मुलाच्या चालीने चालावे, मुलाचे मनोगते बोलावे, उकलत उकलत न्यावे अंतरात्म्याकडे श्रीराम. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तया. त्या अंतरात्म्यापासून तुझ्यात अंतर पडलंय. धरा श्रीहरा वरा त्या अंतराते. धरा श्रीवरा हरा त्या अंतराते. श्लोक आहे का नाही? 16 वेळा रा आलाय. आणि चंद्र जो असतो तो 16 कळींचा जो चंद्र असतो तो पूर्ण चंद्र आहे. म्हणजे ज्ञानाचा प्रकाश प्रदीप्त झालेला आहे. पूर्ण ज्ञान, पूर्ण चंद्र प्रकट झालेला आहे. धरा श्रीवरा हरा त्या अंतराते. त्या भगवंताचे पाय असे घट्ट धरा, त्या नारायणाला असा घट्ट धरा, त्याचे चरण असे घट्ट धरा की त्याच्यातलं आपल्यातलं अंतर हरण झालं पाहिजे, एक झालं पाहिजे, अद्वैत. हरा त्या अंतराते. आता त्याचा अर्थ असाही आहे, हर आणि हरी त्यामध्ये भेद नाहीये. हे सगळे पंथ, हे सगळे संतांचे फॉलोअर्स, शिष्यगण, त्यांनी माजवलेला उपद्व्याप आहे सगळा. समर्थ म्हणतात, दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा अंतरला तया. तुझं आत्मतत्व तुझ्यापासून दूर गेलेलं आहे. तुझ्यात आणि त्या तत्वामध्ये अंतर पडलेलं आहे. जवळी असून चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेची आले आणि गेले, देवाच करिता श्रीराम. तुझे आहे तुझ पाशी, परी जागा चुकलास. समर्थ म्हणतात, जवळी असून चुकले. अरे ते तुझ्या जवळच आहे ना. कुठे शोधू ते गाणं आहे ना. भगवंताला कुठे कुठे शोधू, तो तुझ्यातच आहे. शोधिसी मानवा, फार जुनं गाणं आहे ते. सकाळी सकाळी लागायचं ते माझ्या लहानपणी रेडिओवर. जवळी असो न चुकले, प्रत्ययास नाही सोकले. अरे तुझ्या जवळ आहे, त्याची तू प्रचितीच घेतली नाहीस तर तुला सवय कशी होईल? सोकले म्हणजे सवय. प्रत्ययास नाही सोकले, प्रचिती नाही घेतली तर तुला सवय कशी होईल त्याची? एखाद्याने चहाच पिला नाही आयुष्यात. आमच्या नांदेडला डॉक्टर बादा जोशी आहेत. त्यांच्या घरात चहा पावडरच आतापर्यंत खरेदी केलेली नाही. आश्चर्य वाटेल की नाही? त्यांच्या घरामध्ये आतापर्यंत चहा पावडरची खरेदी झालेली नाहीये. आमचे वसंतराव आपटे सांगलीला ग्राहक पंचायतीचे जुने कार्यकर्ते, तर त्यांच्या मुलांची लग्न झाली. आता त्यांचं वय 70च्या पुढे असेल. मुलांची लग्न झाली, सुना घरी आल्या, पण टीव्ही घरात नव्हता. पण एकदा घरात टीव्ही आला, एकदा दोनदा चारदा चहा पिला की सवय लागते की नाही? चहाशिवाय तर आमचं काहीच उरकत नाही. समर्थ म्हणतात, तू प्रचितीच नाही घेतली तर तुला सवय कशी होईल त्याची? प्रचिती अगोदर. उगेची आले आणि गेले, देवाच करिता श्रीराम. अरे तुझं येणं आणि जाणं हे काही फुकट आहे का? उगच आला का तू? काय समर्थांची शब्दांची रचना बघा. उगेची आले आणि गेले. अरे फुकट आहे का तुझं जाणं येणं? 84 लक्ष योनींचा प्रवास केला तू. पाप पुण्यांची समसमानता झालीये. आणि आता तुला ज्ञानप्राप्तीच्या दारापर्यंत तू आलास. उगीच आलास का तू? उगेची आले आणि गेले हा प्रश्न आहे. आणि चौथा शेवटचा जो चरण आहे त्याच्यामध्ये एकच शब्द, देवाच करिता. देवाच करिता म्हणजे देवामुळे.
करिता म्हणजे देवा करता नव्हे, त्याला काय घेणं देणं? तुम्ही तर मारत राहा चक्रा इकडे, तो तर आपला निवांत आहे. देवाचं करिता या शब्दाचा अर्थ आहे देवामुळे, त्या अंतरात्म्यामुळे तुझं जाणं येणं झालं. अरे त्याला मिळवायचे म्हणून तर तू आला इथं, त्यांनी तर तुझं प्रयोजन केलंय, तुला घडवलं, वाढवलं, तुझ्याकडून वधवून घेतलं. सोहम 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 सोहम. पण विसरला कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. मग कुणी म्हणतो हो तू माधव आहे, हो तू बाळकृष्ण आहे, तू गोविंद आहे, अशी नावं ठेवतात लोक. मग तुझी आई आहे, तुझे बाबा आहे, भाऊ आहे, बहीण आहे, एक न धड भाराभर चिंध्या. तरी आपुला व्यासंग कदापि नवे ध्यान भंग, बोलणे चालणे व्यंग पडोच नेदी श्रीराम. आता समर्थ जरा सज्जड दम भरताय, समजलं ना तुला? हे सगळं मी दृष्टांत दिले, आता आलं का तुझ्या लक्षात कशासाठी तू जन्माला आला? करी आपुला व्यासंग. आता लक्षात आलं का तुला काय अभ्यास करायचा आहे, तुला कुणासोबत राहायचंय? समर्थ भक्तांसोबत राहा. दुपारी 2 ते 3:30 प्रवचनाला बस. आपलं झाल्यानंतर लोकांना मनोबोधाचं पुस्तक दे नेऊन, पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचं पुस्तक दे हातामध्ये. समर्थबोध, समर्थ साधक, प्राज्ञ अशा परीक्षांना बसव. म्हणो करी आपुला व्यासंग. हा तुझा व्यासंग आहे, तुला हे केलं पाहिजे. कदापि नव्हे ध्यानभंग, हे तुझं ध्यान आहे. अखंड ध्यान ह्याचं धरलं पाहिजे, ह्याचा भंग होऊ देऊ नको. सांग समर्थ दम भरतायत शब्दांमध्ये त्यांचे. बोलणे चालणे व्यंग पडोची नेदी. आता यापुढे तुझ्या बोलण्या चालण्यामध्ये व्यंग येऊ देऊ नकोस, खंड पडू देऊ नकोस. जे सांगितलंय मी तसं कर. पटवून देतायत आपल्याला समर्थ. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काय काय वडिली केले किती पहावे श्रीराम. तो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला, आणि अल्पचेतने तयाला अल्पभाग्य श्रीराम. समर्थ म्हणतायत ती चेतना जागृत करण्याचं काम तुला आता केलं पाहिजे. जे वडिली निर्माण केले, माझ्या पूर्वजांनी काय काय निर्माण केलंय. अहो या जगामध्ये काही गरज नाही फार बाहेर जायची. आपण आपल्या देशामध्ये जरी फिरलो तरी अशी असंख्य ठिकाणं आहेत की आपण अत्यंत विस्मयचकित होऊन जाऊ. निसर्गाची किमया किती आहे. तो वडील अंतरात्म्याने काही काही निर्माण केलंय. मध्यंतरी मी एक व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपवर एक क्लिप पाहिली. जगामधले 12 विस्मयकारी घटना त्यात दाखवलेल्या आहेत. पाऊस पडला की त्या रेतीवर पाणी जमा होतं. रेतीवर पाणी जमा होईल का? पण असा देश आहे, असा एक मोठं विवर आहे की त्यामध्ये अनेक वेळा अनेक ठिकाणी जाळ चालू राहतो. अहो ज्वालामाता, आम्ही एकदा वैष्णोदेवीच्या तिकडे गेलो होतो आणि तिथं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जे चिरे आहेत आणि त्या चिऱ्यांच्या मध्ये जी जागा आहे त्या जागेमधून तिथं काडी पेटवलं की तिथं ती ज्योत पेटते. ज्वालामाता कुठून आलं हे? आम्ही 2 वर्षाखाली बद्रीनाथ केदारनाथला गेलो होतो. किती थंड आहे तिकडे. पण एक कुंड असं आहे की ज्यामध्ये काठावर बसून पाणी तांब्याने घेऊन आंघोळ करावी लागते. एवढं कडक पाणी, खाली नाही उतरता येत. आता मला लोक म्हणतील की तिथं फॉस्फेट आहे का काय, सल्फेट आहे, गंधक आहे, येऊ आहे तेव्हा. अरे पण तिथून 5 फूटही अंतर नाही ना. तिथं थंड पाणी आहे. त्या गंगोत्रीला नैवेद्य कशाचा आहे?
तांदूळ मिळतात, एक वस्त्र मिळतं, ते तांदूळ त्या वस्त्रामध्ये ठेवायचे आणि ती पुरचुंडी पाण्यामध्ये खाली सोडायची. 5 मिनिटं सोडा, 5-7 मिनिटं, त्याचा भात तयार होतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्या आयुष्याची यकश्चितता आपल्या नजरेसमोर येते. कसला अहंकार, कसला तोरा आलाय. जाऊन हिमालयामध्ये पहा, हिमालयाकडे असं वाटतं की इथं झोकून द्यावं, नाही जगायचं आता. कारण तिथून पुन्हा इकडे आलं की तेच चालू आहे. ती जी व्यापकता आहे अंतरात्म्याने तयार केलेली, तो हिमालय पहा, त्याच्या छटा पहा वेगवेगळ्या, जसं काय सोनं पांघरलंय, बर्फ आहे सगळा. पण सूर्याची किरणं जी येतात, अहो एवढंच कशाला, आता 8 दिवसाखालची गोष्ट आहे. निसर्गाचा चमत्कार आहे ना. गोंदवल्याला जो कळस आहे मंदिराचा, त्याच्यावर अशा प्रकारे आभाळ आलं, सगळीकडून काळोख, पण त्या कळसापुरता सूर्याचा प्रकाश खाली येतो आहे. काय नैररम्य दृश्य होतं, मनोहारी दृश्य होतं. हे सगळं कोण निर्माण केलंय? वडिले निर्माण केली, अंतरात्म्याने निर्माण केलंय. आणि या वडिले शब्दाचा अर्थ 2 गोष्टींनी घ्यायचा. एक, अंतरात्म्याने निर्माण केलं की जे अनेक गोष्टी आहेत, अनेक जीवजंतू आहेत, अनेक ब्रह्मांड आहेत, आकाशगंगा आहेत, याचा अभ्यास केला तर आपलं जीवन किती यकश्चित आहे, अल्प आहे, क्षणभंगूर आहे हे समजेल. जी नशा आहे पैशांची, सत्तेची, सौंदर्याची, अंगातल्या रगीची, सगळी नशा उतरते. 6 वर्षाखाली 5 वर्ष झाली त्या गोष्टीला. किती पाण्याचं काय, ते पाणी आहे का काय म्हणायचं त्याला, कसे वरचं धरण फुटलं बद्रीनाथच्या तिथं. ती शिळा आम्ही पाहिली आहे. अहो शिळा म्हणजे काय ते, आणि त्या शिळेमुळे पाण्याचा प्रवाह दुभंगला आणि मंदिर शाबूत राहिलं. आमच्या वडिलांनी तयार केलेलं ते मंदिर आम्ही पाहणार की नाही? किती वर्ष झाली, शेकडो वर्ष झाली. अहो आज आम्हाला तिथं सगळी व्यवस्था असताना जाणं शक्य नाहीये. 1000 वर्षाखाली कसे दगड नेले? तिथं काय दगडाची खाण आहे का? कसं बांधकाम केलं? आमच्या औरंगाबादच्या जवळ वरून उतरले लोक आणि कार्विंग करत 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 खाली उतरले. डोंगरामध्ये अनेक शिल्प तयार केली, वडिले निर्माण केली. समर्थ म्हणतात, हे पहा, वडिलांनी ग्रंथ निर्माण केले, उपनिषद ग्रंथ, वेद, पुराण. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काय काय वडिली केले किती पहावे श्रीराम. काय काय केलंय, किती वर्णन करावं, किती मोठी यादी द्यावी. तो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला, अल्पचेतने तयाला अल्पभाग्य श्रीराम. तो जो अंतरात्मा ज्याच्या ठाई पेटला, प्रदीप्त झाला, चेतला समर्थ म्हणतात, तोची भाग्य पुरुष झाला. तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासूनी श्रीराम. ज्या लक्ष्मीच्या बळावर तू उड्या मारतो आहेस ती लक्ष्मी त्या नारायणापासून तर आहे. म्हणून धरा श्रीवरा, लक्ष्मीच्या नवऱ्याला धरा. तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईल कोठे श्रीराम. अरे त्याला जर तू तुझा केलास तर त्याची ती बायको आहे, त्याची ती भार्या आहे, त्याच्या अंकित असलेली ती जाईल कुठे? लक्ष्मीच्या मागे लागलास तर नारायण येईलच याची गॅरंटी नाहीये.
काय समर्थांचा विचार आहे बघा तुम्ही, किती दूरदृष्टी आहे. आम्ही कुणाची साधना केली पाहिजे? देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे. अभिप्राय, तुम्हाला देव पाहिजे का देवाचं कर्तृत्व पाहिजे? ज्यांनी हे सगळं उभा केलं त्यातल्या वस्तू पाहिजेत का ज्यांनी उभा केलं तो पाहिजे? पुढची ओवी फार गोड आहे. आता इथून समर्थांच्या मनामध्ये पुन्हा तो लोकसंघटक जागा झालाय. ज्याला समाज धरायचा आहे, एक चळवळ उभी करायची आहे, लोकसंग्रह करायचा आहे, समाजाचं राष्ट्राचं उद्धारण करायचं आहे, राष्ट्रोद्धार करायचा आहे, धर्मोद्धार करायचा आहे. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, कोणीतरी कष्ट व्हावी या कारणे तो शिवावी आपुली काया श्रीराम. नारायण असे विश्वी, ज्या नारायणाला तुला धरायचंय, ज्या अंतरात्म्याला तुला शोधायचंय, त्याची प्रचिती घ्यायची आहे, त्याच्या प्रचितीची तुला सवय लावून घ्यायची आहे, तो अंतरात्मा विश्वामध्ये आहे, समष्टीमध्ये आहे. व्यष्टी म्हणजे पिंड, समष्टी म्हणजे समाज, सृष्टी म्हणजे ब्रह्मांड, आणि परमेष्टी म्हणजे तो वडील अंतरात्मा. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी सगळं एक आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. अनेक गोष्टी आहेत, अनेक रस्ते आहेत माझ्यापर्यंत यायचे, ज्ञान मिळवायचे, पण काही लोक बहुधा विश्वतो मुखम, नारायण असे विश्वी, जनार्दन असे जनी जनार्दन तोचला. समर्थ म्हणतात की नाही? समर्थ म्हणतात, जगदीश आहे जगदांतरी, चिटकी करावे कोणे परी. त्या जगदांतरी असलेल्या, समष्टीमध्ये असलेल्या अंतरात्म्याला, त्या नारायणाला आपल्या हातात घेतला पाहिजे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. इथं समर्थ म्हणतायत, जे वडील जेथे तो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला. अंतःकरण राखणे, त्याचं मन राखणे, त्यामध्ये जे आत्मतत्व आहे, जे चैतन्य या देहाला चालवत आहे, त्याला ओळखता आलं पाहिजे. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. स्वामी विवेकानंद 4.5 वर्षाचा युरोपाचा दौरा करून आले. अहो, 10 बैलगाड्यांची मोठी विजय रथ यात्रा मिरवणूक निघाली. हजारो लोकांचा जनसमुदाय उभा राहिला. स्वामीजी, तुम्ही लोकांना एवढा उपदेश केलात, परदेशातल्या लोकांना, आम्हाला काही उपदेश करा. स्वामीजी म्हणाले, माझ्या बांधवांनो, तुम्हाला उपदेश करण्याची गरज नाहीये, पण एक लक्षात ठेवा, देव केवळ या देवळात नाहीये. समोर रामेश्वरमचं मंदिर आहे, 14 कुंड त्या मंदिराच्या भोवती आहेत. फार मोठं विस्तीर्ण प्रांगण आहे. देव केवळ देवळात नाहीये. समाजामध्ये जो हीन दीन, अडलेला, नडलेला, खितपतलेला माणूस आहे, त्याची पूजा म्हणजे भगवंताची पूजा. म्हणजे काय, हळद कुंकू घेऊन उधळायचंय का गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्याची पूजा करायची? म्हणजे तो कुठे अडलाय, कुठे नडलाय, त्याचं काम अडलंय का? हे करणं म्हणजे भगवंताची पूजा आहे. आणि भगवंत गीतेमध्ये म्हणतात, तो असं करणारा माणूस, समाजामध्ये माझं स्वरूप पाहणारा माणूस डायरेक्ट मला येऊन मिळतो. कुणी मध्ये ब्रोकर नाही, कुणी एजंट नाही.
उपासना शोधून पाहिली तो ते विश्वपाळिती झाली, न कळे लीळा परीक्षिली न वचे कोणा श्रीराम. देवाची लीळा देवे विण आणिक दुसरा पाहे कोण, पाहणे तितुके आपण देवची असे श्रीराम. समर्थ एक गुप्य गोष्ट सांगतात या ओवीतून. समर्थ पहिल्या ओवी क्रमांक 26 मध्ये म्हणतायत, उपासना शोधून पाहिली. ज्याची उपासना करायची आहे, ज्याची साधना करायची आहे, तो विश्वरूप अंतरात्मा जो आहे तो जेव्हा शोधून पाहिला, आता उपासना राहिली का? त्याचं दर्शन झालं, त्याची प्रचिती आली की लक्षात येतं की अरे यांनी सगळ्या विश्वाला पाळलेलं आहे. हा तो आहे की ज्याने या सगळ्या सृष्टीचं सृजन केलेलं आहे, सृष्टीचं निर्माण केलेलं आहे. आता माझी उपासना संपली, कारण माझी उपासना, ज्याची उपासना करायची होती तो मला मिळाला. विश्व पाळिती झाली, कारण तो अंतरात्मा आहे की ज्याने हे सगळं उभारलंय. ब्रह्मांड मला त्यांनी तयार केलं. अनेक वनस्पती, अनेक चर अचर वस्तू, व्यक्ती, प्राणी, वनस्पती त्यांनीच तयार केलेले आहेत. उपासना शोधून पाहिली तो ते विश्व पाळिती झाली, न कळे लीळा परीक्षिली न वचे कोणा. आता ती सांगता येईल का? कोण सांगणार? कुणाला सांगणार? मौन्य गर्भा शब्द कुंठित झाला. समर्थांनी शब्द वापरलेला आहे, चरण आहे. शब्द कुंठित झाला किंवा मौन्य गर्भा समर्थांचा शब्द आहे. काही बोलताच येत नाही. देवाची लीळा देवे विण, पहा काय सांगतायत समर्थ. देवाची लीळा देवे विण आणिक दुसरा पाहे कोण. तोच सगळीकडे भरून आहे ना, म्हणजे तोच पाहतोय, त्याच्याशिवाय अन्य कोण पाहणार. पाहणे तितुके आपण देवची असे. देव होऊन देव पाहाया गेलो, देव होऊन ठेलो. त्याच्यात माझ्या भेद राहिलाच नाही काही. उपासना सकळा ठाई आत्माराम कोठे नाही. प्रश्न आहे समर्थांचा. उपासना सकळा ठाई आत्माराम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले श्रीराम. त्या आत्मारामाने सगळ्यांना आटोपले म्हणाले. त्यांनी सगळा व्याप वाढवला आणि त्यांनी पुन्हा व्याप आटोप केला. रामे आटोपिले. ऐसी माझी उपासना. समर्थांनी आता परत आपल्याला काय म्हणतो, आत्मविश्वास जागृत केलाय. अरे म्हणाले माझ्यावर विश्वास आहे का नाही? मला पाहिलं ना तुम्ही, माझं सगळं बघताय ना. ऐसी माझी उपासना आणिता न ये अनुमाना, नेऊन घाली निरंजना पहिलीकडे श्रीराम. कुठं नेऊन घाली? निरंजनाच्या पलीकडे. चंचल नदीचं उगम जिथं आहे त्या उगमा पहिलीकडे गेले. आता तिथं काही माया दिसतीये का? काहीच नाहीये. जे लोक उलटे पोहत गेले, प्रवाहाच्या विरुद्ध गेले, उगमापर्यंत गेले, उगमाच्या पलीकडे गेले. आता तिथं पाणी नाही, उदक नाही, जलचर नाही, काहीच नाही. निरंजन, त्याच्या पलीकडे. ऐसी माझी उपासना आणिता न ये आता अंदाज नाही करायचा म्हणाले, संशय नाही घ्यायचा. तुम्ही पाहताय माझ्याकडे, माझी उपासना तुम्ही पाहिली आहे आणि त्या उपासनेच्या बळावर मी माझा आत्मा राम तुमच्या हातात दिलेला आहे, दासबोधाच्या रूपाने. मी गेलो म्हणाल अंतःकरणी, आहे की नाही? परी मी आहे जगत जीवनी. पहा माझा ग्रंथ नीट, नका करू खटपट, सायोज्यतेची वाट गवसेल की.
दासबोधातला आत्माराम पहा. माझी उपासना, मी त्या उपासनेच्या बळावर हे सगळं मिळवलंय आणि म्हणून बिनधास्तपणे सांगतोय समर्थ म्हणजे आता संशय घेऊ नको, अनुमान आणू नको. नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. हीच उपासना तू जर करशील तर तुला ही उपासना निरंजनाच्या पलीकडे, ब्रह्मांडाच्या पलीकडे अंतरात्म्याची प्रचिती आणून आणि त्याच्याशी तदाकार करून टाकेल तुला. मग पुन्हा कशाला येतो रे बाबा इथे? देवाकरिता कर्मे चालती, देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञानी असती किती एक श्रीराम. हा करिता शब्द पुन्हा त्यामुळे असा आहे, देवामुळे, अंतरात्म्यामुळे. करिता म्हणजे त्याच्यासाठी नव्हे, त्याच्यामुळे. देवाकरिता कर्मे चालती म्हणजे देवामुळे कर्म चालतात, कर्मकांड करतात, उपासना करतात. अंतर साधना, बाह्य साधना, बाह्य साधनामध्ये हे सगळे सोपस्कार आले कर्मकांडाचे. देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञानी असती किती एक श्रीराम. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते, नेमका नेमक व्यस्ता व्यस्ते, कर्मानुसार श्रीराम. तू जसं कर्म करशील, जशी उपासना करशील, जशी साधना करशील, तसं तुझं नेमक आणि अनेमक पण, म्हणजे व्यवस्थित तरी होईल, अव्यवस्थित तरी होईल. साचेबंद म्हणजे व्यवस्थित होत तरी तू मार्गी लागशील, किंवा सगळा गबाळेपणा तुझ्या आयुष्यात निर्माण होईल. व्यवस्थित साधना कर, व्यवस्थित उपासना कर. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ ये तितके घ्यावे. आता काय समर्थांची, म्हणजे समर्थ कुणालाच नाउमेद करत नाहीत. एक वर्ग आहे, वर्गामधले सगळीच मुलं 80% मार्काची असतात का? पण 80%चा मार्काचा मुलगा समोर डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी जर शिकवलं, तर जो 40%, 35%, 50% असे आहेत ते नाउमेद होणार नाहीत का? मग समर्थांनीही त्यातला मध्यम मार्ग काढलाय. काय सुरेख सांगतायत समर्थ. देवास अवघे लागे करावे, ते त्याला करावं लागतंय बरं का म्हणले. त्यात घेऊ ये तितके घ्यावे. तुला जेवढं जमेल, तुझी झोळी जेवढी आहे, तुझी कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढं तर कर. पण मला जमणारच नाही म्हणून तू टीसी काढून जाशील शाळेतून तर नाही चालणार. त्यात घेऊ ये तितके घ्यावे, अधिकारा सारिके चालावे म्हणजे बरे श्रीराम. तू तुझ्या अधिकाराप्रमाणे चाल ना. गरुड पक्षी, गरुड आकाशामध्ये तासन तास घिरट्या घालू शकतो, म्हणजे म्हणून चिमणी उडायची थांबतीये का? आपल्या अधिकारासारखे घेणे. घेऊ ये तितके घ्यावे, काय शब्द, गोड शब्द आहे हो. त्यात अरे खूप सांगितलंय म्हणाले. त्यात तेवढ्यापैकी घेऊ ये तितके घ्यावे. तुला जेवढं जमेल तेवढं घे, तुला जेवढं शक्य आहे, तुझ्या मतीप्रमाणे, तुझ्या कॅपॅसिटी प्रमाणे, तुझ्या ॲबिलिटी प्रमाणे तेवढं घे, पण सोडू नको. आवाहन विसर्जन ऐसेची बोलली विधान, पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे श्रीराम. आपण परवाच्या दिवशी उपनिषदामध्ये पाहिलं आवाहन आणि विसर्जन, अन्वय आणि व्यतिरेक. हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे. आता या व्यष्टीमध्ये अंतरात्मा आहे, माझ्यामध्ये अंतरात्मा आहे, प्राण्यांमध्ये अंतरात्मा आहे, तो देव आहे, वनस्पतींमध्ये आहे, ब्रह्मांडामध्ये आहे. हा अन्वय. आणि मी म्हणजे डोळे नव्हे, मी म्हणजे कान नव्हे, मी म्हणजे हात नव्हे, मी म्हणजे माता नव्हे, मी म्हणजे पिता नव्हे, मी या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. हा व्यतिरेक आहे. नेती 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 नेती, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा श्रीराम. शेवटची ओवी वेदांत, सिद्धांत आणि धादांत. वेदांत म्हणजे शास्त्र काय सांगतंय,
सिद्धांत म्हणजे गुरु काय सांगतायत, आणि धादांत म्हणजे मला आलेली प्रचिती, आत्मप्रचिती. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती. पुस्तकात काय सांगितलंय, ग्रंथात काय सांगितलंय, गुरूंनी काय सांगितलंय, आमच्या शिक्षकांनी आम्हाला काय सांगितलं. भौतिक शास्त्राचं पुस्तक आहे, जीवशास्त्राचं पुस्तक आहे, पुस्तकात काही सांगितलंय ते समजतं का? नाही समजत वाचून. म्हणून आम्हाला ट्युशन्स लावावे लागतात, शाळेत जावं लागतं, आम्हाला गुरु सांगतात, मग ते प्रॅक्टिकल करायला लावतात. तसं आध्यात्मिक शास्त्रामध्ये अद्वैत ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. अहो, ज्ञानाचं भांडार आहे, पण भागवत काढून वाचलं म्हणजे समजतं का? महाभारत काढून वाचलं म्हणजे समजतं का? आम्हाला सद्गुरूंची कृपा व्हायला पाहिजे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती. प्रॅक्टिकल झाल्यानंतर आता लक्षात आलं ग्रंथात काय सांगितलं होतं, गुरुजींनी काय सांगितलं, सरांनी काय सांगितलं, आता मी ते सगळं केलंय, आता माझ्या लक्षात आलं. ही आत्मप्रचिती, त्याला धादांत असं शास्त्रामध्ये म्हणलेलं. प्रचित प्रमाण नेमस्त. समर्थ म्हणतात हे सगळं प्रमाणात आहे आणि याची प्रचिती घ्यायला पाहिजे आणि ती नेमकेपणाने घेतली पाहिजे. हे मुख्य प्रमाण आहे, प्रचिती घेणं हे मुख्य प्रमाण आहे. आणि त्याला नाव काय आहे? ग्रंथ प्रचिती, शास्त्र प्रचिती एक प्रचिती, दुसरी गुरु प्रचिती, गुरूंनी सांगितलेलं त्यांची कृपा होणं, तिसरी धादांत किंवा आत्मप्रचिती, आणि चौथी जी समर्थ सांगताय मुख्य प्रमाण ती आहे ईश प्रचिती. ईश प्रचिती म्हणजे काय? मी भरधाव स्कूटर चालवतोय, रस्ता रिकामा आहे आणि अचानक माझ्या असं लक्षात आलं की समोरून एक ट्रक आडवा चाललेला आहे. अंतर काहीच नव्हतं. आणि त्याच वेळी असं काहीतरी घडतं की माझी स्कूटर तिथंच थांबते, वाकडी होते, मी खाली पडतो किंवा मी पडतो, स्कूटर त्या ट्रकच्या खाली जाते, तिचा चेंदा मेंदा होतो. ही ईश प्रचिती. आणि समर्थ त्याला म्हणतात हे मुख्य प्रमाण आहे की तुमच्यावर ग्रंथाची प्रचिती तुम्हाला आली आहे, सद्गुरूंची कृपा तुमच्यावर झाली आहे आणि तुम्हाला आत्मप्रचिती आलेली आहे. आणि हे सगळं ईश्वराने केलेलं, त्या अंतरात्म्याने केलेलं की जो सगळ्यापेक्षा वडील आहे, त्याला काळजी आहे तुमची, कारण तुम्ही साधना करता, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करता. समर्थ वाऱ्यावर सोडतील का? कोरोनाग्रस्त जरी झाला तरी 8 दिवसांनी, 6 दिवसांनी, 12 दिवसांनी घरी येणार आहे माणूस, कारण समर्थांना काळजी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असे समर्थ आपल्या सगळ्यांशी पाठीशी राहावे. शेवटचा जो चरण आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे वाक्यार्थ पाहावा, वाक्यांचा अर्थ. समर्थ म्हणतात महावाक्याचा जप नाही बोलीला. 4 वेद आहेत, आमचे वेद 4 आहेत. ऋग्वेदातला जो मंत्र आहे तो आहे प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञा ही उच्च पातळीची बुद्धी, ज्ञान, आत्मज्ञान हे ब्रह्म आहे. माझ्या स्वरूपाचं, निज स्वरूपाचं ज्ञान होणं हे ब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूप आहे ना ते. प्रज्ञानम ब्रह्म ऋग्वेद. यजुर्वेद अहम ब्रह्मास्मी. यजुर्वेद आमचा दुसरा वेद काय सांगतो? मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. माझ्यात आणि ब्रह्मामध्ये काही फरक नाही. सामवेद तत्वम असि. जे तू आहेस तेच मी आहे. हे परब्रह्मा, तू जे आहेस तेच मी आहे, तत्वमसी. आणि अथर्ववेद असं सांगतो अयम आत्मा ब्रह्म. माझं आत्मस्वरूप हे ब्रह्म आहे. म्हणून जो वडील अंतरात्मा जो आहे तो आणि मी एकच आहे.
आणि माझ्या भोवती जे जे विखुरलेलं आहे त्या सगळ्यामध्ये तेच तत्व विलसत आहे, तेच तत्व नटलेलं आहे. याची जाणीव ज्या दिवशी होईल ती व्यापक जाणीव होणं ही व्यक्तीच्या पारमार्थिक वाटचालीसाठी आणि समष्टीच्या उद्धरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्याला दासबोधामधून सद्गुरु कृपा कशी झाली पाहिजे हे सांगण्यासाठी, म्हणून कारण इथं सांगितलंय वेदांत, सिद्धांत, वेदांत, सिद्धांत, धादांत. आता जो सिद्धांत आहे म्हणजे गुरुकृपा, गुरुप्रचिती, त्याचा विचार पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला करून देणार आहे. तो विचार ऐकण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.